मिथुन राशी 15 ते 31 जुलै 2026। मिथुन राशी यावेळी नशीब तुमची परीक्षा घेणार नाही, ते तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे। कधी तुम्ही बुद्धिबळाचा डाव पाहिला आहे का? संपूर्ण खेळात सर्वात शक्तिशाली चाल ती नसते जी सुरुवातीलाच खेळली जाते, तर ती असते जी शेवटच्या क्षणी संपूर्ण डावाचे चित्र बदलून टाकते। त्या एका चालीनंतर प्रतिस्पर्धी कितीही बलवान असला तरी खेळाची दिशा पूर्णपणे बदलते। आयुष्यही कधीकधी अगदी असाच खेळ खेळतं। अनेक दिवस काहीच बदलत नाही, परिस्थिती एकाच जागी अडकून राहते, प्रयत्न करूनही अपेक्षित परिणाम मिळत नाहीत। पण अचानक एक दिवस असा येतो जेव्हा एक छोटी घटना, एक छोटा निर्णय किंवा एक छोटी संधी संपूर्ण आयुष्याला नव्या दिशेने घेऊन जाते। मिथुन राशीच्या व्यक्तींनो, 15 ते 31 जुलै 2026 हा काळ अशाच एका अनपेक्षित वळणाचा संकेत देत आहे। हा काळ फक्त चांगल्या बातम्यांचा नाही, तर तुमच्या विचारांमध्ये, आत्मविश्वासात आणि भविष्याकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल घडवणारा ठरू शकतो। अनेकदा तुम्ही खूप वेगाने विचार करता, नवीन कल्पना शोधता, नवीन योजना आखता, पण परिस्थिती तुमच्या वेगाने पुढे सरकत नाही। त्यामुळे काही वेळा निराशाही येते। मात्र या 15 दिवसात वेळ आणि तुमचे प्रयत्न यांची गाठ जुळताना दिसू शकते। गेल्या काही महिन्यात तुम्ही अनेक गोष्टी अनुभवल्या असतील। काही लोक तुमच्या आयुष्यात आले आणि निघून गेले, काही संधी शेवटच्या क्षणी हातातून निसटल्या, काही निर्णय योग्य असूनही त्यांचे फळ मिळायला उशीर झाला। पण काळाचा एक नियम आहे, योग्य प्रयत्न कधीच वाया जात नाहीत। त्याचे फळ उशिरा मिळू शकते, पण ते मिळतेच, आणि कदाचित या 15 दिवसात तुम्हाला त्या नियमाचा प्रत्यक्ष अनुभव येऊ शकतो। मिथुन राशीची सर्वात मोठी ताकद म्हणजे बदल स्वीकारण्याची क्षमता। जिथे इतर लोक अडचण पाहतात तिथे तुम्ही संधी शोधू शकता, जिथे इतर हार मानतात तिथे तुम्ही नवीन मार्ग तयार करू शकता। पण यावेळी विश्व तुमच्यासमोर असा मार्ग ठेवू शकतं ज्याचा विचार तुम्हीही याआधी केला नसेल। त्यामुळे प्रत्येक अनुभवाकडे मोकळ्या मनाने पहा। या काळात तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या सुरुवातीला अगदी सामान्य वाटतील। एखाद्या व्यक्तीसोबत झालेली छोटीशी चर्चा, अचानक आलेला संदेश, नवीन ओळख, एखादा प्रवास किंवा एखादा निर्णय, पण पुढे जाऊन याच गोष्टी तुमच्या आयुष्यातील मोठ्या बदलाचा पाया ठरू शकतात। म्हणून या काळात कोणत्याही संधीला कमी लेखू नका। विशेष म्हणजे हे 15 दिवस तुम्हाला फक्त बाहेरच्या जगात यश देण्यासाठी आलेले नाहीत, ते तुम्हाला स्वतःची नवीन ओळख करून देण्यासाठी आले आहेत। अनेक दिवसांपासून मनात दडलेला आत्मविश्वास पुन्हा जागा होईल, काही भीती मागे पडतील, काही शंका कायमच्या संपतील, आणि तुम्हाला जाणवेल की ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या प्रत्यक्षात शक्य आहेत। मात्र प्रत्येक चांगल्या काळासोबत एक जबाबदारीही येते। या 15 दिवसात घाईघाईने निर्णय घेऊ नका। तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्य हेच तुमचे सर्वात मोठे शस्त्र आहे। योग्य वेळी योग्य शब्द आणि योग्य निर्णय तुम्हाला इतरांपेक्षा खूप पुढे घेऊन जाऊ शकतो। या काळातील सर्वात मोठं रहस्य अजूनही पडद्यामागे आहे, ते म्हणजे या 15 दिवसात तुमच्या आयुष्यात नेमकं कोणतं सुख प्रवेश करणार आहे। ते करिअरमध्ये असेल का, आर्थिक प्रगतीच्या रूपात असेल का, एखाद्या नवीन नात्याच्या रूपात असेल का, की तुमच्या मनाला अनेक दिवसांनी मिळणाऱ्या समाधानाच्या रूपात असेल? याचं उत्तर प्रत्येक मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी वेगळं असेल, पण एक गोष्ट समान असेल, हा काळ तुम्हाला रिकाम्या हाताने परत पाठवणार नाही। म्हणून 15 ते 31 जुलै 2026 या तारका केवळ दिनदर्शिकेतील काही दिवस म्हणून पाहू नका, त्यांना एका नव्या पर्वाची सुरुवात समजा। कारण कधीकधी आयुष्य बदलण्यासाठी एका मोठ्या चमत्काराची गरज नसते, योग्य वेळी मिळालेली एक संधी, एक योग्य निर्णय आणि स्वतःवर ठेवलेला विश्वास एवढंच पुरेसं असतं। आणि कदाचित मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हे 15 दिवस नेमके त्याच नव्या प्रवासाची सुरुवात ठरू शकतात, जिथे संघर्ष मागे राहील आणि समाधानाची नवी पहाट तुमची वाट पाहत असेल। मिथुन राशीच्या व्यक्तींनो, कदाचित तुमच्या आयुष्याचंही एक असंच प्रकरण आता पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे। गेल्या काही महिन्यात जे काही घडलं, काही अपूर्ण राहिलेली स्वप्न, काही अचानक तुटलेली नाती, काही मिळालेली संधी, काही गमावलेल्या संधी आणि काही असे निर्णय ज्यांचा अर्थ त्यावेळी समजला नव्हता, या सगळ्या घटना कदाचित एकमेकांशी जोडलेल्या होत्या। कदाचित तुम्हाला वाटत असेल की आयुष्याने तुम्हाला अनेक वेळा चुकीच्या वळणावर आणून उभं केलं, पण ती वळणं चुकीची नसून योग्य ठिकाणी पोहोचण्यासाठीच होती। कधी नदी सरळ वाहत नाही, ती वळणं घेत घेत पुढे जाते। त्या प्रत्येक वळणामागे एक कारण असतं।
जर नदीने प्रत्येक वळणाला विरोध केला असता तर ती कधीच समुद्रापर्यंत पोचली नसती. तुमचा आयुष्यही सध्या अशाच एका वळणावर उभा आहे. या 15 दिवसात काही गोष्टी इतक्या सहज घडतील की तुम्ही त्याकडे फारसं लक्षही देणार नाही. पण काही महिन्यांनी मागे वळून पाहिल्यावर लक्षात येईल की तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या बदलाची सुरुवात त्या छोट्याशा क्षणापासून झाली होती. मिथुन राशीचा स्वभावच असा आहे की तुम्ही नवीन विचार स्वीकारता, नवीन लोकांशी जोडले जाता आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकता. म्हणूनच या काळात तुमच्यासमोर येणारी प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक संधी आणि प्रत्येक निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. पण यावेळी फक्त परिस्थिती बदलणार नाही, तुम्ही स्वतःही बदलाल. तुमचा आत्मविश्वास बदलेल, तुमचे प्राधान्यक्रम बदलतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वतःकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. काही लोक या काळात तुमच्या यशाचं कारण बनतील, काही लोक तुमच्या आयुष्यातून कायमचे दूर जातील आणि काही लोक फक्त तुम्हाला एक महत्त्वाचा धडा शिकवण्यासाठी येतील. यामुळे घाबरण्याचं कारण नाही, कारण प्रत्येक बदलामागे भविष्यातील एखादं मोठं सुख दडलेलं असतं. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, या 15 दिवसात वेळ तुमच्यासाठी खूप मौल्यवान असेल. एखादा योग्य निर्णय योग्य वेळी घेतला तर त्याचा परिणाम पुढील अनेक महिन्यांपर्यंत दिसू शकतो. पण संधी समोर असूनही दुर्लक्ष केलं तर पुन्हा वाट पाहावी लागू शकते. म्हणून या काळात स्वतःच्या मनाचा आवाज ऐका, नवीन कल्पनांना संधी द्या आणि भीतीपेक्षा विश्वासाची निवड करा. कारण कधीकधी आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय सुरू होण्याआधी आपल्याला वाटतं की कथा संपली आहे, पण प्रत्यक्षात खरी कथा तेव्हाच सुरू होत असते. आणि मिथुन राशीच्या व्यक्तींनो, 15 ते 31 जुलै 2026चा हा काळ कदाचित तुमच्या त्या नव्या कथेचं पहिलं पान ठरू शकतो. लक्षात ठेवा, यश नेहमी मोठ्या झेपेत मिळत नाही, ते अनेक छोट्या योग्य निर्णयांमधून, सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून आणि योग्य वेळेची संयमाने वाट पाहण्यातून मिळतं. या 15 दिवसात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या छोट्या छोट्या सकारात्मक घटना पुढील अनेक महिन्यांच्या मोठ्या आनंदाचा पाया ठरू शकतात. कोणत्याही परिस्थितीत निराश होऊ नका. जिथे एक मार्ग बंद होतो तिथे दुसरा मार्ग तयार होत असतो. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, नवीन संधींचे स्वागत करा आणि भूतकाळातील अनुभवांना ओझं न समजता शिकवण समजा. कदाचित 31 जुलैला मागे वळून पाहताना तुम्ही स्वतःलाच एक गोष्ट सांगाल, या 15 दिवसांनी मला फक्त चांगले दिवस दिले नाहीत, तर स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवायला शिकवलं. या सकारात्मक विचाराने पुढे चला, कारण जेव्हा मनात विश्वास, कृतीत सातत्य आणि नजरेसमोर ध्येय असतं तेव्हा यशाचा प्रवास सुरू होण्यासाठी योग्य वेळ फार दूर नसते.